हॅलो गाईज. हॅलो. हिला ओळखलं का तुम्ही? वाईल्ड कार्ड एंट्री. वाईल्ड कार्ड एंट्री आहे. एंट्री झाली आहे कशी तिची वाईल्ड कार्ड एका व्हिडिओत. सो वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो हजबंड वर्सेस सिस्टर असणार आहे. तो मला कोण जास्त ओळखते, माझा नवरा की माझी बहीण, हे आपण पाहू. कारण की आम्ही जरी सोबत नाही राहिलो आहे दोघी, पण आम्ही रूममेट्स पण होतो काही वेळेस. आणि त्याच्यानंतर पण ही माझ्यासोबत, म्हणजे हिला सगळं माहीत आहे माझ्याबद्दल. आणि नवऱ्याला किती माहीत आहे ते आज माहीत पडेल. काय वाटतं तुम्हाला दोघांना कोण जिंकेल? तर मी या दोघांना काही क्वेश्चन्स विचारेन आणि काही याच्यात ऑप्शन देईन मी. ऐका तुम्ही दोघं पण ऐका. आणि काही याच्यात नाही देणार, ज्याची मला वाटेल की ऑप्शनची गरज नाही आहे त्याच्यात नाही देणार. आणि मग हे दोघं आपल्या आपल्या मोबाईलमध्ये लिहितील आन्सर आणि मला दाखवतील. आणि मग मी माझा आन्सर सांगेन. जे ज्याचा आन्सर आणि माझा आन्सर सेम असेल त्याला 1 पॉईंट मिळेल. जर दोघांचे चुकले तर मग दोघांनाही पनिशमेंट 0. आज या दोघांपैकी जो जिंकेन त्याला आज माझ्याकडून पार्टी. ठीक आहे, थँक्यू. अजून काय टाय करू आपण. तुम्हाला माझं प्रेमच खूप आहे तुमच्यासाठी. टाय करू आपण. ते खराब आहे. टाय असलं तर मी टाय ब्रेकर क्वेश्चन विचारेन. ठीक आहे. स्टॉप लग द्या. आणि इन केस मी हारलो तर मला कोणाकडे तरी 2 दिवसासाठी राहायला जागा पण द्या. बस एवढंच बोलेल. मी ट्राय करेल की तू हारशील. खूप प्रेशरमध्ये आहे मी सध्या. तुला घराबाहेर काढण्यासाठी पल्लू, याचा प्रश्न आहे आपला सिस्टरहूडचा. पैशाला आणि तू तर हारूच नाही शकत. तू हार फक्त. कारण की याला जर उत्तर नाही आलं तर चान्सेस असं राहील की याला उत्तर आठवत नाही. कारण की याला माहीत सगळंच आहे. लेट्स स्टार्ट. असं करू स्टार्ट. ओके. आपापले मोबाईल काढून उघडा. नोटपॅड, मेसेज काय उघडतात दाखवू नका तुम्ही दोघे एकमेकांना. नाही. तुम्ही अपोज मध्ये एकमेकांच्या. ठीक आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज माय ड्रीम डेस्टिनेशन. ऑप्शन पाहिजे का तुम्हाला? हो हो. ओके. सो ऑप्शन इज दुबई, चायना आणि ऑस्ट्रेलिया. मला वाटतं याच्यात संबंध असेल. तर ठीक आहे. नेक्स्ट नाही. दुबई, चायना आणि ऑस्ट्रेलिया. हां, मला दाखवा आन्सर. तू दाखव. दोघांनी पण वागलं. दुबई इट इज गाईज. तर मला कोण देणार तुमच्या दोघांपैकी दुबई पहिले ते पाहू आपण. बहिणीला हक्क देईल मी तिचा. दुबई घेऊन जा तिला. हुशार. बरोबर. पैशाचं बहिणीकडे मला पण चालेल, घेऊन जा. मी बॅगा पकडाय. ठीक आहे. मी सुरुवात सोप्यावरून केली. आता मी दुसरं देते यांना. माझं याच्यात मी ऑप्शन नाही देणार ना दुसऱ्या याच्यात. माझं लेट नाईट गो टू फूड काय आहे? मी तर पाहू शकते ना. ओके, तू बोलू शकता. नाही. गो टू म्हणजे एकदम नाही स्वीट नाही. घरात असेल जी गोष्ट अशी असते. नाही झाला. तिला माहितच नाही ना. तिच्यासमोर बोललंच नाही आपण. ठीक आहे. पण इट्स ठीक आहे, ओके. it's तुला okay. भेटेल दुसरा असा प्रश्न. कोरियन स्पायसी मॅगी. मी पण तेच लिहिलं होतं. मॅगी तिखटवाली कोरियन. तू लिहिलं. मी आहे ना त्याचा प्रूफ. बरं. आणि पल्लूनी मोमोज लिहिलाय. ऑफकोर्स मोमोज राहिले पण ते ऑर्डर करावं लागेल मला. ते येईपर्यंत थांबावं लागेल. तर मग मॅगी घरात असतेच बाहेर गेला माझ्या. व्हॉट इरिटेट्स मी द मोस्ट. सगळ्यात जास्त कशाचा राग येतो? तसं तर मी आहे. अरे यार, सगळ्याच गोष्टी मी आहे. ऑप्शन दे मग. मला वाटलं होतं यसेस मध्ये. सगळ्याच गोष्टीच आहे. हा, मग यात काम करायचा. जाते. सॉरी, गंमत केली. म्हणजे असं पीस करते मला. एकदम राग येऊन जाते एकदम त्या तिच्या हा, मला माहिती आहे. तर तिला जीवावर येते. काय मनाने कोणती गोष्ट नाही झाली तिच्यात. किंवा तिला जर मॉस्किटो दिसला तर ते पण तिला इरिटेट होते. मला राग नाही येत त्या गोष्टीचा. ओके, म्हणजे ठीक आहे. येते मला पण तिला जर ह्युमन बीइंगशी रिलेटेड सांग ना काही. हिने सांगितलं एक सांगितलं का तू? हा. आणि दिलेल्या वेळात जर कामं नाही झाले तर, जे मी पुष्कळ वेळा करत नाही, सो इरिटेट होतं तिला. म्हणजे दोघांचंही बरोबर आहे. पण दिलेल्या वेळात कामं नाही. जर दिलेल्या वेळात मला आलं नाही टाइम, खोटं बोललं की मला खूप राग येतो. हो. मी 5 मिनिटात येणार आहे आणि मग 1 तास मी आलोच नाही. नेक्स्ट क्वेश्चन. मला खूप राग येते. हा व्हिडिओ भांडणात कन्वर्ट होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. मग कोणाला देऊ मी पॉइंट? मी म्हणते मनासारखं नाही. असं नाही, मनासारखं नाही झालं तर प्रत्येक वेळेस राग येत मला म्हणजे. झालं ना. तुला वाटलं की हा येणार होता या टाइमला आणि तो नाही आला तर ठीक आहे. मग मी 1 पॉइंट देते. हा, चालेल. दोघांना. दोघेही समजूतदार आहे. भांडत नाही तुम्ही नाही, की नाही तिला नको देऊ. दबावत आहे दोघं याने. हे तुमचे पॉइंट्स आहे. पॉइंट कुठे आहे? बाई, मी ते जास्त आहे ना. कसं? मी एक हे मॅगी वाला बरोबर दिलं होतं ना. घरातल्या घरात सगळं. त्या दिवशी गायत्रीच्या व्हिडिओज मध्ये मैत्रिणीसाठी पार्शलिटी करते. आता म्हणते बहिणीसाठी करते. मग करते. म्हणजे मी जे करायचं ते करायचं. तुझी साईड कधीच नाही घेत का मग? मी नाही, जीवनात जीवनात घेतली आहे.
व्हिडिओत नाही घेत आहे. मला राग जर खूप जास्त राग आलेला असला तर माझी रिॲक्शन काय असते? ओ दाखव करून. स्टार्टअप ऑप्शन आहे माझ्याकडे. एक तर मी सायलेंट बसून जाते, आणि एक तर मी रडायला लागते, आणि तिसरं की मी खूप बडबड बडबड करते त्याचा राग आलाय त्याच्यावर. दुसरं आणि तिसरं, स्पेशली दुसरं. बोलायचं नव्हतं ना, आपल्याला अलग अलग सांगायचं होतं ना. पण आता तर दुसऱ्या दोघांनाही दिवशी माहित आपल्याला माहित आहे. आहे. एक सांगा, दोन पैकी एक सांगा. आता हा तुमच्याकडे चान्स, एक तर लिहून घ्या, नाही तर माझ्यात. हा. एक होतं की मी रडते, आणि एक होतं की मी बडबड बडबड करत राहते, खूप जास्त राग आलाय त्याच्यावर. ठीक आहे. काय तुझं काय थर्ड काय? म्हणजे बडबड की राग? ठीक बोलते ना मी, मग रडते ना. बोलता बोलता रडून देते थोडा हा, वेळ. एकदम रडायला थोडी जाते, पहिले तर बोलणं सुरू करते ना. रडून तर कधीच नाही आली. तिला एवढा वेळा बोलते मी तरी तू शिट, आई बाबाही पाहते. लेवल केली. जिंकली मी. पल्लूला बरोबर, पल्लू लक्षात ठेवते ना, माझी बहीण आहे ना ती, तिचं प्रेम आहे माझ्यावर. मला बीच आवडतात की माउंटेन्स? आणि ते बोलायला तयार आहे. हो ते किती लिहिलं बीच. एक खूप पॉईंट. सोपे प्रश्न दिले मी यांना, असं वाटायला लागलं मला, किंवा मग हे जास्त ओळखतात मला दोघं. माझा फेवरेट सीझन कोणता आहे? येस, विंटर. विंटर. आता मी कठीण प्रश्नांकडे जाते जरा. ऑड. समजा पाऊस सुरू आहे असा खूप, तर मग मला पावसात जायला आवडेल जास्त की घरात बसून पाहायला? घरात बसून पाहायला. शेट यार, हे किती फास्ट चल बा, 8च मिनिट झाले. हुशार आहे. आता दोघंही सध्या सेम आहे, दोघांचे एक एक चुकलंय. ठीक आहे, चालते. ठीक. मला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? म्हणजे आता एक मिनिट, भीती कशाची वाटते मीन्स प्राणी झालं किंवा कसं काय, तसं काय देऊ आम्ही? कारण हा म्हणजे प्राण्यात का? तिने बा प्रश्न विचारल्याबरोबर कॅटेगरीने विचारले, तिने सांगितलं. हो ठीक आहे, बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो. हा, ठीक आहे. मी लिहती नाही पूर्ण, कारण तुला भीती वाटते त्या गोष्टीची, आणि नाव पण नाही घेत. त्यांना सांगायला लागेल ना. साप. वा, किती एकदम आपण परफेक्ट टायमिंग केलं पल्लू. आता कठीण. जर समजा माझ्याकडे 1 करोड रुपये आला, तुम्हाला दोघांना देण्याच्या व्यतिरिक्त मी सगळ्यात पहिले काय करेन त्या 1 करोडचा? त्याच्यात पण मी ऑप्शन नाही देत. मला नाही समजलं, असं खूप काय करशील तुम्ही. अरे हे मला वाटलं ना, ते दोघांत याच्यातही तुमचा आन्सर सेम येईल म्हणून. यांनी लिहिलाय की प्लॉट घेऊन घर बांधेन, तिने लिहिलाय घर बांधेन. हा म्हणजे माझ्या स्वतःसाठी घर घ्यायचं पहिले. आपले विचार जास्त दूर झाले. भाई मी तुझ्यासोबत नाही बोलली आहे कधी, कधी तरी बोलली पल्लू. वा, मी कशी पर्सन म्हणजे एकदम सगळ्या गोष्टी प्लॅन करून करणारी की गो विथ द फ्लो वाली? मी ऐकलं, दुसरं ऑप्शन ऐकलं. प्लॅन. अरे यार, मजा नाही येते मग तुमच्या दोघांना चुकत नाही याच्या व्हिडिओत काही. मग आम्ही जास्त हुशार हुशार आहे आहे. तर काय. रॉ मध्ये जाऊ शकतो आपण. कोणतं घरातलं काम मला अजिबातच नाही आवडत. यात मी चुकू शकते कधी. चुकलीच आहे तू. ते मी रोज एक करते. मिनिट, आता नाही. हा. एक मिनिट. हा, त्या दिवशीच म्हटलं तुम्ही. त्या दिवशीच म्हटलं पण मी, मी पण ते विसरले. नाही आहे एवढं, एकदम अजिबातच नाही आवडत. ते पुसणं आहे. झाडून तरी मी घेते एकदाची, मला नाही, पुसायला झाडून अजिबातच घेते, नाही. पण झाडल्यावर तो कचरा जो उचलायचा पण असतो तोही मी तो जीवार उचलते, येते. ते मी करते, पण मी पुसत नाही ना कधीच. मला पुसायला अजिबातच आवडत नाही, मला येत पण नाही. ठीक आहे, मग दोघांचंही चुकलं. चुकलं. पण असं कसं तुमचं पण आपण दोघांचं दोघं कसं परफेक्ट आन्सर हो देतो? ना यार. लोक म्हणतील की असं काय, मज्जा नाही येत त्याच्यात. भांडून पण नाही राहिले का तुम्ही? आणि काय तुम्ही बरोबर असं बोलता टीम बोलता स्पिरिट पळून आहे. घेऊन राहिला. नाही, नाही, टीम नाही, स्पिरिट आहे. नाही. हा, असं बिघडत आहे. मला खूप राग आल्यावर मी कशी शांत होईल? मला एक माहित नाही याचं उत्तर. तुम्ही दोघं द्या, मी ठरवेन की कोणतं बरोबर आहे बा. काय. ऑलमोस्ट सेम आहे यार. तिने लिहिलंय की हक करायचा आणि स्वीट्स द्यायचे, आणि त्याने लिहिलंय की रागाचं स्टार्टिंगला बोलून समजून चूक असेल आमची तर बा समजून घे बा, किंवा माफ कर. तू जास्त हे केलंय ना हँडल. हम्म. मी तर पडून जाते. नाही, ती चुप बसते पल्लू. की बाई बडबड करू द्यायची हिला. काय So, म्हणाला तुम्ही आता? मग आता तुलाच उत्तर माहिती नाही, तर आम्ही आपल्या परीने उत्तर दिले, पण दोघांचेही बरोबर आहे. ऑलमोस्ट. हम्म. तू सांग. मला नाही वाटत मी स्वीट्स दिल्यावर तर ठीक आहे, हक तर मी करू देईन नाही एवढ्या रागात, मला वाटते.
त्याची सोयीला गोष्ट अर्धा असते. मार्क. तू असेल तर ना, जर मला चुकलं असलं तर मग मी माझी आणि आन्सर मी माझी answer. मग तू choose एक कर आता. एक एक point. एक. हे की मला स्टार्टिंगलाच मला खूप राग वाढायच्या आधीच शांत केलेला जास्त बरं राहील मला वाटते. एक एक नाही, पल्लूला नाही देत. नाही असं नाही. तू आणि तू हारशील. ठीक आहे. मी दोघांना नाही देणार नाही, मला नाही. पाणीपुरी. टाय. नाही, 0 केलं पल्लूला. Zero केलं यार मला. ठीक आहे ना, आता जिंकून जाईल. किती उरले होते क्वेश्चन? नाही 4-5. ठीक आहे ना. मला शांतता आवडते, म्हणजे शांततेत एकदम राहायला आवडते, एकदम पीसफुली एकटीच किंवा दोघंच, की मला असं खूप गोंधळात राहायला आवडते. नॉट पीस ऑफकोर्स. पल्लू ग्रुपमध्ये राहायला आवडते मला खूप मोठ्या गोष्टींमध्ये गोंधळात. तुला माहित नाही का हे? तुला कशाला बोलावलं असतं मी मला शांतता आवडली असती तर? नाही, पण तू लहानपणापासून आली ना, म्हणून मला वाटतं तू शांतता आवडते. मी शांतपणे ओळखते मी माईकडे बहिणीला. राहत होती तर मी शांत राहत होती का माईकडे? बहिणीला आमच्याकडे ओळखते. किती लोक होते. आणि अशा प्रकारे मी 2 पॉईंटनी लीड केलेली आहे. Shit. 2. Shit. आणि मला काही तर होऊन राहिलं गेमत 10 क्वेश्चन नंतर. पाणीपुरी खायला जाऊ म्हणजे पैसे तर मला द्यायचे आहे पण ठीक आणि आहे. खोटं नको बोलू, मी दाखवेन माझे फोन पेचा स्क्रीनशॉट टाकेन इथे. व्हॉट मेक्स मी हॅपी? शॉपिंग, फूड की अनु? अनु नाही द्यायला पाहिजे ऑप्शन. नाही अनु नको देऊ माझं काय हो ना, तू तर काय फूड शॉपिंग. तुझाच रागाला असला तर तू कसं मला हॅपी आता हे पाय शॉपिंग आणि फूड चालेल दोन्ही एकत्रच झाले तेच ना. आहे. दोन्ही सेम आहे. सेम कसं आहे दोन्ही? शॉपिंग मधून फूड मधून आन्सर द्या. अनु कॅन्सल. येस, फूड. फूड खातो नाही ना ती, खातो. मला खाणार. शॉपिंग पण खूप आवडते, पण मग फूड आणि शॉपिंगचं ऑप्शन दिलं तर मी फूड. शॉपिंग करते ती म्हणजे पण जे खाता खाता ऑनलाईन शॉपिंग मोबाईल मधून करू शकते आहे की नाही बोललो बरोबर. खाता खाता जी मजा येते तिला, जी पीस भेटते तिला, ते कशातच नाही. म्हणून पल्लू रोज बाहेर जात माझ्यासाठी काही घेऊन येते. हा मी त्या जेव्हाही बाहेर जाते तेव्हा. मोमोज आणले एकदा काय आणलं? झिंगी पार्सल. झिंगे आणले. झिंगे म्हणजे झिंगी पार्सल ते डॉमिनोज. नॉनव्हेज नाहीये, झिंगे. घरच्यांना काय म्हणतात, झिंगे आणले. झिंगे. पिझ्झा आणला. पिझ्झा. गावात राहायला आवडेल मला की शहरात? नेहमीसाठी जीवनभर. जर मला चान्स असा भेटला तर मी गावात मोठे घर करून पल्लूने लिहिल्या सिटीत. मी मला हरलो. गावात नाही राहायला आवडेल, मला सिटीतच तिला राहायचं. कधीच नाही मोठं आवडलं घर गावात करूनच राहायला. राहायचंय मला, पण मोठं मला घर करूनच राहायचंय पण शहरात. गावात ठीक आहे गावात नाही राहायचं एकच रिझन आहे माझं, बाकी जास्त नाही काही, कारण सोयी सुविधा नसतात. ठीक आहे. जर जसं आता मला- सोयी सुविधा केल्या, रोड बांधले, जे पाहिजे ते झेप्टो पण नाही करू शकत यार गावात. खूप सोयी सुविधा करायला लागेल. आणि घेतला उसमाय घर चला. अमरावती. अमरावती गावासारखंच आहे. ए, अमरावती गाव तुमचं ते देवरी निपाणी. मला घरात राहायला जास्त आवडते की बाहेर फिरायला? Yes, घरात राहायला. तू पण घरात लिहिलं चिटिंग केल्यासारखं होत आहे. मला पण वाटलं की काहीच बाहेर काही लिहान, कारण मला बाहेरही फिरायला आवडते, पण मला त्याच्या कम्पॅरिझन मध्ये म्हणजे बाहेर मला असं वाटतं की वर्षातून 1-2दा फिरायला जायला पाहिजे, पण बाकी कारण की मला तिला जीवावर पर्यंत जीवावर येते ना. हा, थकून जाते. गरीब तयारी करता करता थकून जाते बाहेर जाणार नंतर. घरात बरं पडली राहते म्हणजे. माय गॉड, बाहेर जायच्या आधी तयारी करताना तुम्ही नाही लोक थकते. गेम कमी इंटरेस्टिंग करून राहिले, माझी पोल जास्त करून आणि इन केस बाहेर गेलो तर बाहेरून आल्यावर मग फ्रेश व्हायला डबल कंटाळा येते, म्हणून ते बाहेर जातच नाही. अवॉइड करते. मला ऑफिसला जायला नाही आवडत. मला खूप टेन्शन आलं 3 दिवसापासून, त्याला उद्या ऑफिसला जायचं. लास्ट ऑफिस कधी गेली होती अंकिता? 4 महिने आणि मला 4 महिन्यांनी आता फक्त उद्या जायचं, तर तेही मला खूप जोर आलाय. कठीण आहे. पण दिस इज हाऊ आय एम यार. दिस इज हाऊ आय वर्क. फक्त मला याला आवडते. जर तुम्ही आत्ताही म्हणाल की चल खायला जाऊ. हा. ठीक आहे. नेक्स्ट कशाला ready होते क्वेश्चन. त्या? नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट विल बी माय 11-11 विश? पैसा गाई महंगा घर. अनिकेतला सांगून दिलं तू उत्तर आता. नाही तेच आहे. तेच तेच आहे. दुसरं काय आहे? एक सांगा. पैसा. पल्लू, तेच. कारण की उभी पैसा मला पैसा वाटलं नव्हतं पैसा. तुम्ही असं करा म्हणून. एवढं कस काय? अहो, आपल्या घरात, आपल्या अमरावतीच्या घरात मला तुझ्यानंतर कोण आवडतं सगळ्यात जास्त? माझ्या नंतर म्हणजे म्हणजे तू Okay. सोडून, तुला धरूच नाही ना मी त्याच्यात. सोडून कारण की माझ्या मते लिहायला पाहिजे ना. लिहायचं आहे का? मी तो फ्लो पण लिहू शकतो. बरं फ्लो, मला जरा फ्लो मला नाही लिहा. माहित ना. बाईकीच खराब आहे ना तू. पण बरोबर आहे नाही ना? पल्लू एकदा नाही असं. नाही म्हणजे सांगते मी, असं नाही आहे काही. पण जर तसं जर एक नॉर्मली जर बघितलं तर तुला घरात म्हणजे ज्याच्यासोबत जास्त व्यवस्थित तुला पटते ते हे आहे. मी पण तेच लिहिलं होतं आधी. बाई
ठीक आहे, तुम्ही तुमचं फायनल आन्सर सांगा, मग मी सांगतो. ते पण गेस करत असतील तर पाहत असतील तर आई बाबांची करतील. आई बाबांची मी पण घेतलेलं होतं आधी, मग मी नंतर म्हटलं की चिवबाई. तू तुझं बदलवला नाही ना उत्तर? तुझं मी तो फायनल फ्लो होता तो दिला होता. तो नाही फ्लो का? नाही. आता एक उत्तर सांग पहिलं आलं तुझ्या नंतर कोण सगळ्यात जास्त ते. काय प्रश्न काय एक्झॅक्ट प्रश्न मला सांग. तू सोडून तू तर आवडतोच. हम्म. मग आपल्या घरात म्हणजे आई बाबा चिवपैकी कोण जास्त आवडते? जास्त आवडते म्हण किंवा असं थोडंफार 19-20 जे कोणी असेल तर ते 20 कोण आहे? 20 म्हणजे जास्त. इथं चुकू शकतो आपण हो दोघही. बिलकुलच नाही चुकायला पाहिजे, माहितच आहे म्हणजे तू तर नाही चुकायला पाहिजे यार. तुला माहित नाही नाही का? मला माहिती काय आहे माहित आहे? चिव आहे म्हणून. पण मी असं समजलो की बा मला सगळे सारखेच आवडतात पण तिला मला आधीपासूनच हा चिवबाई तसा आवडते चिव ना. आधीपासूनच आवडते. तिला यातच माहित पडत नाही तिला माहिती आहे गोष्ट. माहित आहे ना तुझ्या आधी पण मला त्यांनी काय तुझ्या नाही जमत. म्हणून मी तुला ऑप्शन मध्येच नाही ठेवलं. ठीक आहे. कारण चांगला नसतं वाटतं त्याच्या आधी मी तिचं नाव घेतलं तेच असतं. ना. भाई तुम्ही दोघं बापरे माझ्या काय? सिस्टर वर्सेस हसबंड मला गेम मध्ये मला दोघंही इक्वली ओळखतात. मला एखादा टाय ब्रेकर क्वेश्चन शोधायला यात काही चिटिंग नाही आहे. कुठलीच नाही मॅक्झिमम आणि जसा आपण प्लॅन केला होता की आपण ट्राय करू प्रयत्न करू. हो मी देणारच नाही दोघांना पण पाणीपुरी. आम्ही अर्धी अर्धी खाऊ. व्हिडिओ डिलीट करा. बाय. मी दोघांना देणारच नाही. मी एक टाय ब्रेकर सांगणार आहे जरा कठीण. ठीक आहे मग आता फेस टू फेस आन्सर देऊ ना. हो कशाला एका लिहू? वेळेस, एका हा वेळेस. नाही एका वेळेस करायला लागेल असं. ठीक आहे. माझी मिमिक्री करून दाखवा कोणत्या तरी एका वेळेसची. काही पण मला राग आलाय किंवा मी खूप खुश आहे किंवा मी खात आहे. बापरे रिॲक्शन सेम देता यार. म्हणजे मी यातच रागाची बोलते. नका करू यार. मला आम्हाला राग ते येतच झाली नाही कधी. डोळ्यासमोर. ते झाली डोळ्यासमोर रागाची. म्हटलं अशी ऍक्टिंग कशी काय करून प्लीज गाईज. नाही यार ऍक्टिंग पण ऍक्टिंग पण कसं चुकीचं आहे, आम्ही हा. दोघीच करू शकतो सेम. तुम्ही दोघी ऍक्टिंग करू शकता कोणाची पण. तेच मग हा, माझी मग- काऊन नाही करू शकत? आता मग त्याच्यात कम्पॅरिझन कसं करशील तू कोणाची बरोबर आहे कोणाची चूक आणि आहे? बरोबर आहे ना, कोणाची जास्त आहे. व्हिडिओ गेलेला बरोबर नाही. रागाची नका करू. आम्हाला तेच आठवलं. दुसरा शोधतो आता. तुम्ही सांगा एखादा. नाही तू असं उत्तर देऊ शकत नसं का हा. उत्तर मारलं तर मग तुम्हाला येते यार. तरी विचार काही तर असेल. काही तसं मला माझी कोणती गोष्ट स्वतःचीच आवडत नाही म्हणजे मला नाही करायचं असते ते. अशी कोणती गोष्ट आहे. पण त्याच्यात पाहिलं तू बोललो चल नाही करू नका तुला पाहिलं. मी बसते पाहिलं. दुसरं लिहिलं तेव्हा मला 2 मध्ये कन्फ्युजन आहे. आता ये चान्स आहे बरं तुझ्याकडे. एक करते 2चं. ठीक आहे मी हे माझं पाय हे बहिणीला सपोर्ट करत आहे. दोघांपैकी एकच. बहिणीला सपोर्ट करत नाही. ठीक आहे. सरळ सरळ नाही तिने पहिले तेच लिहिलं होतं जे तिने आता लिहिलंय. तिने हा. दुसऱ्यांदा दुसरं एकदा काय लिहिलं होतं तेच लिहिलं तू लिहिलंय. याने लिहिलंय की आळस करणे आणि हिने लिहिलंय की चिडचिड. मग हिने थोड्या वेळाने आळस लिहिला तर याचं पाहून लिहिलं की नाही, नाही नाही, व्हिडिओ मला नाही, नाही नाही, लिहिलं. पाहून नाही लिहिलं पाहून मनात नाही लिहिलं. लिहिलं. मला इथं सांगायला तू काय चिडचिड. ओ माय गॉड मी आळसचा मला काही राग नाही ते माझ्या हातात आहे. मी ठेवते ते बाजूनी. हम्म. चिडचिड माझ्या हातात नाहीये. होऊन चिडचिड जाते. माझी होऊन बघितलं? जाते. विचारायची. शेवटी बहिणीला जिंकवलं अरे, काल मैत्रिणीला नाही. जिंकवलं. अरे काल पण ते जिंकली. नाही काल हे दोघी हारले. मी जिंकली होती काल. पल्लू इज द विनर. Yay! माझी बहीणच मला जास्त आवडते. 50 माझी बहीणच जास्त अतिथी आवडते. देवो भव. तुला मी आता पाणीपुरी खिलवेन आज 2 प्लेट. तुम्ही दोघी जाऊन खाऊन या. बाय. आम्ही उबर करू शकतो. ठीक आहे ओला पण. ओला पण ठीक रॅपिडो पण. ठीक आहे गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूप टफ काय म्हणतात त्याला नेक टू नेक कॉम्पिटिशन सुरू होती या दोघांची. पण शेवटी पल्लूनी बाजी मारली. ये बट मी म्हणत आहे की नेक्स्ट टाइम थोडे हार्ड क्वेश्चन्स आण तू. हो हे खूप इझी Easy इझी झालं. झालं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पल्लू येस आणि माझ्याकडून पण. काय तुझ्याकडून सबस्क्राईब करा. तुझ्या चॅनलवरून तुझ्या युट्यूबवरून मला बघून सबस्क्राईब करा. काय काय करा? मला बघून सबस्क्राईब करा. तुझा आणि खराब म्हणते. सबस्क्राईब तिला जमत नाही दाता चाली. ठीक आहे. ए आमच्या चॅनलला सगळ्यात जास्तीत जास्त सबस्क्राईब आपण सोबत म्हणू. सबस्क्राईब सबस्क्राईब. सबस्क्राईब. लाईक, शेअर अँड आणि सबस्क्राईब.